मानव एकता दिवस निमित्त संत निरंकारी भवन येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न। धुळे शहरातील साक्री रोडवरील संत निरंकारी भवन या ठिकाणी दरवर्षी सालबादाप्रमाणे 24 एप्रिल रोजी मानव एकता दिवस निमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजन करण्यात येत असते। त्यानिमित्ताने मोठ्या संख्येने या ठिकाणी रक्तदाते रक्तदान करीत असतात। गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी संत निरंकारी मिशन अंतर्गत आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभरात 18 ते 20 लाख लोकांनी रक्तदान केले। लोकांचे प्राण वाचवण्यात या ठिकाणी संत निरंकारी मिशन यशस्वी झाला आहे। समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून या ठिकाणी मिशन अंतर्गत या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असते। त्यानिमित्ताने आज दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9 ते 5 दरम्यान रक्तदान शिबिर पार पडले। यावेळी संत निरंकारी भवन येथे धुळे येथील झोनल इंचार्ज धुळे झोन हिरालाल पाटील, सेवादल संचालक डॉक्टर अनिल कानडे, डी.व्ही. पाटील, सेवादल शिक्षक मिलिंद बाविस्कर आदी सर्व निरंकारी भवन धुळे झोन पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतला। तर धुळे जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी प्रमुख डॉक्टर सुनील चव्हाण, डॉक्टर अंकित देवरे, डॉक्टर अश्विनी दुग्गड, डॉक्टर अक्षय लंकेवाड, समाजसेवा अधीक्षक सतीश वैद्य, दत्तात्रय ठाकूर, जितेंद्र चौधरी, रवींद्र आव्हाड, निलेश सुराणा, अंकुश राठोड, विजय पाटील, डॉक्टर अश्विनी राजपूत, दिनेश बोरसे, प्रशांत साळवे, रमजा शेख, सुचिता पाटील आदींनी या ठिकाणी रक्त संकलनासाठी सहकार्य केले। नमस्कार। आज संत निरंकारी मिशन शाखा धुळे यांच्या वतीने सद्गुरू बाबा गुरुवचन सिंहजी महाराज यांची जी पुण्यतिथी आहे 24 एप्रिल, त्या दिवसाने मानवता एकता दिवस साजरा करण्यात येतो। आणि जसं आपल्याला माहीत आहे की सद्गुरू बाबा गुरुवचन सिंहजी मानवतेच्या कल्याणासाठी शहीद झाले आणि त्यानंतर मग त्यांचं जे जीवन त्यांनी मानवतेसाठी जे समर्पित केलं होतं तो संदेश पुढे तसाच चालू राहावा यासाठी निरंकारी जगतामध्ये हा दिवस मानव एकता दिवस म्हणून पाळला जातो। आणि त्या निमित्ताने संपूर्ण भारतभर आणि संपूर्ण जगभर रक्तदानाची शिबिरं आयोजित करण्यात आजपर्यंत संत निरंकारी मिशनने साधारणपणे 18 ते 20 लाख युनिट ब्लड आजपर्यंत डोनेट केलेलं आहे। आणि धुळे शाखेच्या वतीने देखील आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। आणि या कार्यक्रमाद्वारे जे ब्लड युनिट एकत्र होणार आहे ते सर्व धुळे जिल्हा रुग्णालयाला समर्पित करण्यात येणार आहे। आणि साधारणपणे 200 युनिटची अपेक्षा आहे। 200 युनिट आज रोजी ब्लड डोनेशन करण्याची। तर सद्गुरूंचा संदेश हाच आहे की आज जगामध्ये जे जातीपातीची धर्मामध्ये जे तेढ आहे, नफरत आहे, भेदभाव आहे तो दूर